नमस्कार मंडळी. मंडळी, होळीचा सण आला की आपल्याला आठवतं सीमोल्लंघन. आज त्या सीमोल्लंघनाची एक कहाणी आपण या ठिकाणी बघूया. काळबाच्या घरातून भल्या पहाटे रडण्याचा आवाज आला. तेव्हा रानबा म्हाताऱ्याचं तोंड उघडलं. जळब्या, हे जळब्या, कुठे गेलाय सुकाळीचा काय माहित? जळब्या, अरे हे जळब्या. जळब्या बोलला, बोला नाना, काय म्हणता? अरे कोण रडतय आणि काय झालं? अव, काल शिमगा होता. तेव्हा गावच्या पाटलानं आपलं नेहमीसारखं दिली तलवार हातात, काळबाच्या तुळाजीच्या हातात. पाटलाचं शेबूत कोण मोडणार? बिचारा तुळाजी अडकला त्यात. रानबानं आपला हात डोक्याला मारला. पुटपुटला, मायला या गरिबीच्या. कोणीही यायचं आणि कधीही त्रास द्यायचा. अशा किती पिढ्या आमच्या शेणकुटात जाणार काय माहिती. आमचा जीव म्हणजे कोल्या कुत्र्यासारखा आहे. पोटाला पोटभर मिळेना, माणसाची वागणूक कोणी देईना. कसे तरी अन्न पाण्याविना दिस काढतोय. शेर पावशेर धान्यासाठी त्यांच्या शेतावर राब राब राबतोय. पाठीला पोट गेलेला रानबा पाचटीच्या झोपडीत आपल्या हाडाचा सापळा सांभाळत बाजावर पडून आपले दिवस मोजत होता. त्याच्या मुलांच्या बायकांनी त्याच्यासाठी एक पाचटीची वेगळी झोपडीच केली होती. तसे त्याला 3 मुलं, पण सांभाळायला दिवस वाटून घेतलेले. त्यामुळे तो एक एक दिवस उपाशीच असायचा. प्रत्येकाला वाटायचं त्यांनी खायला दिलं असेल, दुसरीला वाटायचं त्यांनी खायला दिलं असेल. अशा कित्येक झोपड्या असलेली गावाबाहेरची वस्ती, गावाने दूर ठेवलेली अधिकार वंचित लोक, जे जन्मताच गुलामी घेऊन आलेली, त्यांचा वापर गावातील कोणत्याही लोकांनी करावा, कोणीही अन्याय करावा असे हे लोक. इकडे काळबाच्या घरी सर्वजण हंबरडा फोडून रडत होते. ते विधात्याला दोष देत होते, त्याशिवाय काही पर्याय नव्हता. कारण ज्या दिवशी शिमगा होता त्या दिवशी गावच्या पाटलानं वाजंत्री लावली, पांडवानं घोडी सजवली, धष्टपुष्ट घोडी, रुबाबदार टाप असलेली, तिच्यावर झुलीचा साज चढविलेला, शेपटीला केस कापून झुपकेदार बनवलेली, त्याला फुलाची झालर लावलेली, तोंडावर भाशिंग बांधून पांडवानं चावडीच्या दगडाला बांधून पाटील बाहेर येण्याची वाट पाहत बसला होता. त्यानं सदबाला आवाज दिला, सदबा, हे सदबा, वाईचं तंबाखू दे बरं. खूप तलप आली. सदानं तंबाखू काढला, हातावर मळून तोंडात टाकला. तसा पाटील अंगात कुर्ता, त्यावर जाकीट, डोक्याला लालबुंद फेटा, मसराई धोतर, पांढरे शुभ्र, पायात कर कर वाजणारा चामड्याचा जोडा. आपल्या बुलंद दरवाजातून रुबाबात पाटील बाहेर आले तसे संपूर्ण गावकरी सावध झाले. वाजंत्रीवाले नाचू नाचू वाजवू लागले. गावाच्या घराघरातून नवीन कपडे घालून, हातात काठी घेऊन प्रत्येक पुरुष फेट्याला धान्याचा तुरा लावून तयार होता. असं वाटत होतं की पूर्ण गाव जय्यत तयारी करून लढाईला निघाले. कुणी कुऱ्हाड खांद्यावर घेऊन होता, तर कुणी तलवार, भाले, विळे, कत्ती घेऊन जमले होते. तसा पांडवानं घोडा आणला. पाटील त्यावर स्वार झाला आणि एकच आवाज घुमला, हर 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 महादेव. संपूर्ण ताफा गावाच्या शिवेकडे निघाला. तशाच प्रकारे शेजारच्या गावाचा पण ताफा शिवेवर पोहोचला. तेव्हा दोन्ही गावाच्या पाटलांची शिवेवर भेट झाली. या गावाची जनता, त्या गावची जनता शिमग्याचं सोनं म्हणून धान्याची दाट जमा करत होती. शेतकरी
दाट घेऊ नयेत म्हणून विरोध करत होते, पण ऐकतोय कोण? बोलता बोलता दोघा पाटलांच्या मध्ये शर्यत लावायचे ठरले. ती अशी की या गावचा एक माणूस आणि त्या गावचा एक माणूस, दोघांच्याच मध्ये लढाई लावायची. ज्या गावचा व्यक्ती जिंकेल त्याला शेला टोपी घेण्याचे ठरले. तेव्हा आता मैदानात पाठवायचे कुणाला? पाटलाच्या भावकीतले कोणी ऐकणार नाहीत. मग पाटलानं काळबाच्या तुळाजीचं नाव जाहीर केलं. तसा दुसऱ्या गावच्या पाटलानं सखारामाचं नाव जाहीर केलं. दोघांना मैदानात तलवारी देऊन एकमेकांच्या विरुद्ध लढण्यास फरमान दिला. असे दरवर्षी खेळ खेळला जायचा या गुलामांच्या जीवनांचा. आता तुळाजी आणि दुसरा सखाराम यांच्यामध्ये तलवारीबाजी होणार होती. तसे तुळाजीची बहीण सखारामाला, त्यामुळे सखारामावर तलवार चालवायची तर आपल्या बहिणीचं कुंकू पुसावं लागणार होतं. बरं, सखारामानं तरी स्वतःच्याच मेहुण्यावर तलवार चालवावी, हे किती दुर्दैव म्हणायचं. बरं, पाटलाचा शब्द मोडला तर पाटील त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर अन्याय करणार, दानापाणी बंद करणार, त्यांच्या स्त्रिया म्हणजे उपभोगण्याचं फक्त निमित्त पाहिजे असतं त्यांना, लढण्यास नकार म्हणजे कुटुंबावर हल्ला, हे समीकरण ठरलेलंच होतं. आता तुळाजी आणि सखारामाच्या हातात तलवारी दिल्या. गावच्या इब्रतीचा प्रश्न असे त्या गावचे लोक सांगत होते. पण पाटलाच्या सन्मानासाठी इकडे कुणाचा तरी जीव जाणार होता याची तमा कुणालाच नव्हती. दोन्ही गावाच्या सीमेवर एक गायरानवजा मैदान होते. एका बाजूला या गावचे लोक तर दुसऱ्या बाजूला त्या गावची लोक उभी होती. झालं, एकदाची हर हर महादेव दोघांचे युद्ध सुरू झाले. तलवारी घणाघणा वाजू लागल्या. नात्यानं नात्याची हत्या होण्याचा क्षण पुढे सरकत चालला होता. दोघांच्याही डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत होत्या. सूर्य मावळतीला गेल्याने सूर्याच्या किरणाने तलवारी चकाकत होत्या. वाजंत्रीवाले जोरजोराने ढोल वाजत होते. इतर लोक मोठमोठ्यानं ओरडून प्रोत्साहन देत होते. तुळाजीचे हात थरथरत होते. तो घाव तोलून मोलून घालत होता. त्याला समोर बहिणीचा नवरा आहे याची जाणीव होती. तर सखाराम तुळाजीला सांभाळूनच वार करत होता. बराच काळ युद्ध चालले. दोघेही थकले होते. पाणी पिण्यासाठी इशारा करून मागत होते. तसा पाटील ओरडला, मायला माजलेच चाले, यांना पाणी हवंय, नका रे देऊ कोणी पाणी. उन्हात तळमळत असणाऱ्या जीवांचा आट्टापिटा करणाऱ्या योद्ध्यांना पाणी सुद्धा देत नव्हते. खाटी किमान मुंडी कापताना पाणी तरी पाजतो, पण इथे तेही नशिबात नव्हते. खूप झटापट झाली. तुळाजीनं बरेच घाव अंगावर झेलले होते. डाव्या हाताचे मनगट तुटले होते. घाव त्याच्यावर झेलल्याने ते जमिनीवर पडले होते. पायाच्या नळीला तलवार स्पर्शून गेल्याने रक्त वाहत होते. सखाराम देखील जखमी झाला होता. तुळाचे रक्त अधिक वाहिल्याने तो जमिनीवर पडला. तसा सखारामाच्या पाटलानं आवाज दिला, हे भोसडीच्या, कर की खात्मा आता, तो पडलाय, मायला खाऊन माजलेत. तसा सखारामाने पडलेल्या तुळाजीवर सपासप वार केले आणि युद्ध संपलं. सखारामाचा जयघोष झाला. जयघोष करत त्याच्या गावचे लोक नाचत परतीला लागले. तर तुळाजीच्या पाटलाची तीळ पापड झाली. तो रागाने लाल लाल झाला. आपल्या घोड्याला टाच मारली आणि घरी आला. घरातून बंदूक काढली आणि त्या झोपड्याकडे धावणार तेवढ्यात कुलकर्णीनं अडवलं आणि शांत केलं. नसता त्या झोपड्या पेटवून देण्याचा आदेश दिला होता. मित्रांनो, वेशीबाहेरचं दुःख त्याच लोकांनी सहन केले.
ज्यांना या दुःखाची जाणीव आहे. निश्चितच आपल्याला या कहाणीवरून समजेल की कितपत अन्याय सहन करावा लागत होता. धन्यवाद.